कागल तालुक्यातील भडगाव हे गाव वारकरी संप्रदाय असणारं गाव असून येथे प्रत्येक घरातील एक माणूस वारकरी आहे. यामुळे भडगाव गावी दारूबंदी ठराव ग्रामसभेत झाला होता आणि या 2 वर्षात बारसाठी परवाने घेऊन दारू विक्री केली जाते. येथे प्रसिद्ध हॉटेल असल्यानं दूरवरून दररोज हजारो नागरिक जेवणासाठी येथे येत असतात. त्यातील अनेक जण फक्त दारू पिण्यासाठी बारमध्ये येत असतात. सदरचे बार दिवसरात्र सुरू असल्याने या ठिकाणी दिवसरात्र दारूचा खेळ सुरू असतो. काही लोक पार्सल घेऊन भडगाव व चौंडाळ गावच्या शेतात जाऊन दारू पिण्यास बसतात. तेथे बाटल्या फोडून टाकणं, प्लास्टिक ग्लास बॉटल तिथे शेतात टाकून जाणं या प्रकारामुळे शेतकऱ्यांना त्रास होत असून शेती मशागत करताना फोडलेल्या बाटल्यांच्या काचा लागून जखमी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. तर गावातील काही ग्रामस्थ शेतातील घरी राहतात. त्यांच्या घरी महिला असून काही वेळा त्या एकट्या घरी असतात. घराशेजारी दारू पिण्यास टोळकी येत असल्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याबाबतची गोपनीय तक्रार शिवसेना शाखा भडगाव यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे. वरील सर्व प्रकार तात्काळ बंद करा असे आदेश देऊन बार रात्री 10 वाजता बंद करावे, अन्यथा शिवसेना व महिला व ग्रामस्थ यांच्या वतीनं आंदोलन करून भडगाव व चौंडाळ येथे दारूबंदी करण्यासाठी बाटली अडवीसाठी शिवसेनेच्या वतीनं जनआंदोलन छेडलं जाईल असा इशारा शिवसेना विभाग प्रमुख तथा भडगावचे माजी उपसरपंच दिग्विजय पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीनं दिला आहे. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी. जय महाराष्ट्र. मी दिग्विजय पाटील, शिवसेना विभाग प्रमुख, माजी उपसरपंच भडगाव. भडगाव पाटी येथे 3-4 बार आहेत. ते रात्री 2-3 वाजेपर्यंत चालू असते. तेथे दंगा, भांडण, वाहनाचे आवाज, आरडाओरडा असे चालू. यामुळे परिसरातील काही राहणारे यांना त्याचा खूप त्रास होतो व शेतामध्ये दारू पिण्यासाठी बसणारे बाटल्या शिशे वगैरे पडल्या, त्यामुळे मशागत करताना ते पायाला लागतात. हे प्रत्येक चौंडाळ पाटी ते भडगाव पाटी ते मळगे पाटीपर्यंत सर्वत्र पडलेले आहेत. याची तक्रार मी ऑनलाईन कागल उत्पादन शुल्क केली आहे. तरी आज विजयराव देवणे यांच्या मार्फत मी जिल्हा उत्पादन शुल्कला तेथील महिला अधिकारी यांचे व देवणे साहेबांचे बोलणे झाले. ते मीटिंगमध्ये असल्यामुळे देवणे साहेबांनी त्यांना मेसेज करून ही तक्रार नोंदवायला सांगितली आहे. हे बार जर जिल्हा उत्पादन शुल्कचे हे बार जर नियमित असतील, त्यांनी ग्रामीण भागात जो नियम आहे 10:30 किंवा 10चा ह्या टायमिंगमध्येच ते रात्रीपर्यंत चालू ठेवावे. इथून पुढे चालून ठेवू नये हीच आमची इच्छा आहे. व यामुळे गावचे आमचे नाव बदनाम होत आहे. आमचे गाव हे सांप्रदायिक आहे व हे बार अचानक शासनाच्या नियमाने झालेत असे ते म्हणतात, पण आम्हाला काय माहीत नाही ते बार आहेत की नाहीत. याची तुम्ही शहानिशा करावी व यावर तुम्ही आमच्या म्हणण्यानुसार हे बार नियमात चालावेत ही आमची इच्छा आहे.